दिस इज पार्ट सेकंड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक 12th इलेक्ट्रोस्टॅटिकचा सेकंड पार्ट. आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचा फर्स्ट पार्ट बघितलेला आहे. त्यामध्ये ऍप्लिकेशन आपण सुरुवात केली होती. तर कोणतं ऍप्लिकेशन होतं हे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पियर. आपण हे बघितलेलं आहे. चार्ज स्पियर म्हणजे स्पेरिकल ऑब्जेक्ट होता किंवा शेल म्हटलं होतं त्याला आपण, हॉलो चार्ज स्पियर. हा कंडक्टिंग स्पियर आणि याचा आपण मेन फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 आर स्क्वेअर. आर म्हणजे पॉइंटचं सेंटर पासून डिस्टन्स. तर हे स्मॉल आर घेतलं होतं कारण कॅपिटल आर आपण घेतला होता रेडियस ऑफ चार्ज स्पियर. त्यानंतर पॉइंट सरफेसवरती जर असेल, सरफेसवर, तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला होता. आपण स्मॉल आरच्या ऐवजी फक्त कॅपिटल आर त्या ठिकाणी रिप्लेस केला होता. इनसाइड पॉइंट असेल, पॉइंट इज इनसाइड, तर ई ची व्हॅल्यू 0 येते. तर ह्या पद्धतीचे आपण डेरिव्हेशन्स केलेली आहेत. आणि मेन फॉर्म्युला हा आहे, तुम्ही सिग्मा मधला पण लिहू शकता. सिग्मा मधला फॉर्म्युला काय होता? सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर. हा सिग्मा मधला फॉर्म्युला. तर यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कोणत्या पॉइंटला असते? आउटसाइड पॉइंट का पॉइंट ऑन द सरफेस? तर ही स्मॉल आर हा ग्रेटर आहे कॅपिटल आर पेक्षा. देअरफॉर ई ऑन सरफेस, सरफेससाठी ही नेहमी काय असणार आहे? जास्त असणार बाकीच्या पॉइंट पेक्षा. आउटसाइड, इनसाइड तर 0च आहे. किंवा काही वेळेला याचा ग्राफ पण उपयोगी पडतो. ग्राफ कोणता उपयोगी पडतो बघा? काही वेळेला सीईटी मध्ये ग्राफिकल नेचर पण दिलेलं असतं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वर्सेस डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द सेंटर. तर इनसाइडला 0च असणार. समजा हा सेंटर आहे, सेंटरचं डिस्टन्स सरफेस पर्यंत म्हणजे तो रेडियस झाला. म्हणजे कॅपिटल आर हे डिस्टन्स सेंटर पासून येईपर्यंत, म्हणजे हा स्पियर आहे, याचा रेडियस आहे आर. तर इथून आपण इंटेन्सिटी मोजायला चालू केली सेंटर पासून, तर इथं आर पर्यंत ही 0च असणार आहे इनसाइड. आणि आर ला येणार मॅक्झिमम. दिस इज द व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे ही मॅक्झिमम व्हॅल्यू आली. आणि नंतर काय होणार? पुन्हा हा डिक्रीज होत जाणार. म्हणजे ग्राफिकल नेचर याचं असं येतं, आर ला मॅक्झिमम. ग्राफिकल नेचर म्हणजे ग्राफ कसा दिसेल बघा. फक्त मी इथं ग्राफ काढून दाखवणार आहे. ग्राफिकल नेचर असं दिसेल, आर ला मॅक्झिमम, आर साठी मॅक्झिमम, आणि डिक्रीज होत जाणार जसं डिस्टन्स वाढत जाईल सेंटर पासून. सेंटरला 0, आर येईपर्यंत 0, आणि पुढे हे कमी कमी होत जाणार कारण आउटसाइडला डिक्रीज होत जाते इंटेन्सिटी. तर या पद्धतीचं ग्राफिकल नेचर काही वेळेला सीईटीचे ग्राफ दिलेले असतात, त्याच्यातलं तुम्ही आयडेंटिफाय करायचं असतं. सो मॅक्झिमम ऑन द डिस्टन्स आर, दॅट इज रेडियस ऑन द सरफेस. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन हे चार्ज स्पियरच्या ऐवजी वेगळा ऑब्जेक्ट येणार आहे, चार्ज सिलेंडर किंवा त्याला वायर म्हणतात. तर आपण नेक्स्ट पार्ट पुढचा बघायचा आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. आता वायरच्या ऐवजी सिलेंडर देऊ शकतात, थिन सिलेंडर. म्हणजे इथं सिलेंडर सुद्धा हा वर्ड येऊ शकतो पेपरमध्ये किंवा आपल्याला टेक्स्टमध्ये पण दिलेला आहे. आता ऑब्जेक्ट बदललेला आहे. ऑब्जेक्ट कोणता घेतलेला आहे? ऑब्जेक्ट इज वायर और सिलेंडर. आता याची इन्फॉर्मेशन काय बघा. जसं स्पेरिकल साठी केलं होतं आपण, स्पेरिकल शेल, तसंच या सिलेंडर साठी आपण करणार आहे. म्हणजे त्याचा डेटा आपण सुरुवातीला लिहायचा आहे. कन्सिडर इन्फायनाइटली लॉंग. इन्फायनाइटली लॉंग का म्हटलेलं आहे? तर इथं बाजूच्या सराउंडिंग मध्ये आपण जी इंटेन्सिटी बघणार आहे त्याच्याशी कम्पेअर करता ही लॉंग युनिफॉर्म चार्ज वायर घेतलेली. युनिफॉर्मली चार्ज वायर म्हणजे जो पॉइंट आपण घेणार आहे, पॉइंट हा जवळ असणार आहे, त्याच्या दृष्टीनं ही चार्ज वायरची लेंथ ही जास्त आहे.
चार्ज वायर केप्ट इन मीडियम ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन. आता इथं परमिटिव्हिटी एप्सिलॉन लिहिलेलं आहे. इथं एअर किंवा फ्री स्पेस असं घेतलेलं नाही, पण आपण एप्सिलॉनचं एप्सिलॉन 0 मध्ये कन्वर्ट करू शकतो. हे लास्ट ज्या वेळेला डिराईव्ह होईल फॉर्म्युला त्यावेळेला आपण हे बघणार आहे. आणि हा इम्पॉर्टंट डेटा, लॅम्बडा बी द लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ वायर. आपण स्पेरिकल शेलला काय वापरला होता? सिग्मा, सरफेस चार्ज डेन्सिटी. हे पूर्णतः तुमच्या लक्षात असलं पाहिजे. डेरिव्हेशन ज्या वेळेला आपण सोडवतो त्यावेळेला लॅम्बडा इथं डिफाईन केलेला आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ वायर ऑर व्हेरी थिन सिलेंडर. तर लिनियर चार्ज डेन्सिटी आपण 11वीला डिफाईन केलेलं आहे. लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज अपॉन लेंथ. लिनियर आहे, सो चार्ज अपॉन लेंथ. तर हा फॉर्म्युला आपण लिहितो, लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज अपॉन लेंथ. आता हा शॉर्टमध्ये सगळा डेटा लिहिलेला आहे. म्हणजे सिलेंडर किंवा वायरवरती लेंथ ने डिव्हाइड केलं चार्जला तर तुम्ही लॅम्बडा डिफाईन केलेला आहे. चार्ज अपॉन लेंथ, तुम्हाला चार्ज सांगितलेलं नाही तर ही क्वांटिटी दिलेली आहे. लॅम्बडा इज लिनियर डेन्सिटी ऑफ चार्ज सिलेंडर. आता सिलेंडरची डायग्रॅम काढली पाहिजे. सिलेंडरची डायग्रॅम काढल्यानंतर जसं आपण स्पेरिकल शेलमध्ये एक गॉसियन स्पियर काढला होता तसेच इथं गॉसियन सरफेस काढायला पाहिजे. मग तो सिलेंडरच असणार आहे. सो लेट अस सी द फिगर. सो दिस इज अ मेन सिलेंडर, दॅट इज अ चार्ज सिलेंडर. हे सिलेंडर जे दाखवलेलं आहे हे चार्ज सिलेंडर आहे. आणि हे लॉंग सिलेंडर दिसतंय तुम्हाला, त्याचा हा ऍक्सिस आहे. सेंटरमधून जी लाईन जाते दॅट इज द ऍक्सिस. सो दिस इज नथिंग बट ऍक्सिस. तर हा ऍक्सिस पासून जे सरफेसचं डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस म्हणतो. सो आर इज द रेडियस ऑफ सिलेंडर. आता याच्या बाजूला एक आपण पॉइंट पी घेतलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला पाहिजे. पी हा पॉइंट जो घेतलेला आहे तो पॉइंट गॉसियन सरफेसवर राहिला पाहिजे. म्हणून इथं स्पियर काढलेला नाही तर इथं काढलेला आहे कन्व्हिनियंट गॉसियन सरफेस सिलेंडर. आणि ह्या सिलेंडरचा ऍक्सिस सुद्धा सेम आहे. सो दिस इज को ऍक्सियल सिलेंडर. पण ह्या सिलेंडरला तुम्हाला रेडियस पण सांगितलेलं आहे, पॉइंट पी आणि ऍक्सिस पासून डिस्टन्स. सो स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दिस न्यू सिलेंडर. इट इज अ गॉसियन सरफेस. चार्ज सिलेंडर हे आहे आणि हे एक न्यू सिलेंडर म्हणजे गॉसियन सरफेस. त्या सिलेंडरची लेंथ पण दिलेली. L is the length of cylinder and small r is radius of cylinder. हा गॉसियन सरफेस आहे. सेम तिथलं जी मेथड आहे स्पेरिकल शेलची तीच मेथड आपण इथं वापरणार आहे. गॉसियन सरफेस का लागला आपल्याला? तर आपण गॉस लॉ वापरणार आहे. सो यू हॅव टू कन्स्ट्रक्ट गॉसियन सरफेस. आता याची माहिती थोडक्यात काय लिहायची बघा. टू फाइंड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी at a distance r from axis of cylinder, draw Gaussian surface as coaxial cylinder. Coaxial. So next, of length L and radius r. आता हा जो सिलेंडर दाखवलेला आहे हा सिलेंडर ह्याचे जे अप्पर सरफेस, अप्पर आणि खाली लोअर, अप्पर आणि लोअर हे दोन्ही प्लेन सरफेस आहे ज्याला आपण कॅप म्हणू शकतो. सिलेंडरचे म्हणजे जसं आपण टीन बघतो, टीनला वर आणि खाली बॉटम, जस्ट लाईक कॅप. म्हणून हे पुढे लिहिलेलं आहे क्लोज्ड ॲट बोथ एंड्स बाय प्लेन कॅप्स पासिंग थ्रू पॉइंट पी. सिलेंडर कसं आहे? पॉइंट पी मधनं जात आहे. Vector is normal to each point on the curved surface of cylinder and radially outward. Its magnitude is same. तर इथं आपण डायग्राम बघूया पुन्हा तेच म्हणजे लक्षात येईल. हे सिलेंडर याच्या कॅप आहेत वर आणि खाली प्लेन कॅप्स. पॉइंट पी सिलेंडरवर राहिलेला आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही आउटवर्ड असणार आहे कारण प्लस आहे. सो इट इज डिरेक्टेड आउटवर्ड.
आता हे एकाच ठिकाणी दाखवलेलं आहे, तुम्ही असं सर्व ठिकाणी काढू शकता. या बाजूला काढू शकता, इकडे काढता येते, ह्या साईडला म्हणजे हा एरो इकडे असा दाखवू शकतो. परंतु हे समोर पण असणार आणि बॅक साईडला पण, कारण हे सिलेंडर आहे ते 3 डायमेन्शनल फिगर आहे, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. तर सिलेंडरची 3D फिगर कशी असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, 3 डायमेन्शनल फिगर. पण ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सगळ्या बाजूने असणार आहे, आउटवर्ड असणार आहे, रेडियली आउटवर्ड. पण त्याचं मॅग्नेट्यूड काय असणार, सेम असणार आहे. डिरेक्शन काय होणार, बदलत जाणार, पण मॅग्नेट्यूड प्रत्येक पॉइंटला, म्हणजे हा इथं दाखवलेला आहे, तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. कारण हा जो भाग आहे सिलेंडरचा, म्हणजे प्लेन वरचे आणि खालचा सरफेस सोडून जो मधला भाग आहे त्याला आपण कर्व सरफेस म्हणतो. कर्व, गोलाकार दिसणार. सिलेंडरचं इमॅजिन करा, सिलेंडर म्हणजे तुमच्या लक्षात येईल वरचा आणि खालचा सरफेस हे प्लेन असतात आणि बाजूचा हा सरफेस सगळा गोलाकार असतो. त्या कोणत्याही गोलाकार भागावरती जर तुम्ही पॉइंट सिलेक्ट केला तर तो कायम काय असणार आहे, आर या डिस्टन्सला असणार. त्यामुळे ई ची व्हॅल्यू सेम राहणार आहे, फक्त डिरेक्शन बदलणार आहे. आता इथं पॉइंट पीच्या भोवती डीएस एरिया सिलेक्ट करायचा आहे, कारण तुम्हाला गॉस लॉ वापरायचं आहे. जे टेक्निक आपण वापरलं होतं स्पेरिकल शेलमध्ये तेच टेक्निक इथं वापरायचं. त्यानंतर एरिया व्हेक्टर डिझाईन करा, म्हणजे याला नॉर्मल काढा. सो दिस इज व्हेक्टर डीएस, दिस इज व्हेक्टर ई. दोघांमध्ये अँगल किती होणार, 0, कारण हे पॅरलल आलेले. आता हे फक्त लिहायचं आहे. कन्सिडर अ स्मॉल एरिया ds around point P. Draw area vector ds. Hence, vector E and vector ds are parallel. That is, angle between them is 0. आता आपल्याला वापरायचं आहे गॉस लॉ इक्वेशन, जे पूर्वी आपण लिहिलेलं आहे. फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल टू, म्हणजे यामधनं किती इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर पडतात सिलेंडरमधनं. तर सिलेंडरमधनं काढण्यासाठी आपल्याला पहिलं एवढ्या पार्टचं काढलं पाहिजे आणि मग त्याचं इंटिग्रेशन. सो क्लोज इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर डीएस इक्वल टू समेशन ऑफ क्यू आय अपॉन एप्सिलॉन. आता इथे एप्सिलॉन 0 लिहिलेलं नाही, एप्सिलॉन लिहिलेलं आहे. का ते मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समेशन ऑफ क्यू आय म्हणजे ह्या सिलेंडरने आतमध्ये किती चार्ज, टोटल चार्ज एनक्लोज केलेला आहे, याची पण व्हॅल्यू आपण काढणार आहे. पण पहिलं हे सोडवायचं आहे आणि नंतर हे काढायचं आणि दोन्ही इक्वेट करायचे, सेम मेथड. आता ह्या डायग्राम मध्ये बघा, ही 3D पिक्चर आहे. तर हे सिलेंडर जे इथं दाखवलेलं आहे, हे सिलेंडर ज्याची लेंथ एल आहे आणि रेडियस स्मॉल आर आहे, आणि हे एक मध्ये सिलेंडर दिसतं तुम्हाला आतमध्ये येलो कलरचं, ते हे सिलेंडर आहे. असं सर्व बाजूने ही तुम्हाला वेक्टर ई दाखवता येतं, सर्व बाजूने नॉर्मल टू दी सरफेस, नॉर्मल टू दी सरफेस, नॉर्मल टू दी सरफेस. दोन्ही सिलेंडर म्हणजे ह्या सिलेंडरला आणि ह्या सिलेंडरला हे परपेंडिक्युलर आहे. हे सर्व ठिकाणी दाखवलेले आहेत बघ, अशा पद्धतीने या लाईन्स काढता येतात. इथं दाखवलेले आहे, या बाजूला दाखवलेलं आहे. हे 3D फिगर दाखवलेले, तसं आपल्याला इथं पेपरवरती काढता येत नाही, कारण पेपर हा 2 डायमेन्शनल आहे. म्हणून तुम्ही ही एकच लाईन काढायची आहे, पण हे सगळीकडे असणार आहे. सो नेक्स्ट पार्ट फक्त गॉस लॉ सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिला आपण हा भाग सॉल्व्ह करणार आहे. वेक्टर ई डॉट डीएस, तुम्हाला डॉट प्रॉडक्ट माहिती आहे. वेक्टर ई डीएस कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू 1 होणार, कारण थिटा 0 आहे. सो ई डीएस. आता ई डीएस मध्ये ई कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट, कारण इथे मॅग्निट्यूड आहे. दिस इज नॉट वेक्टर, मॅग्निट्यूड सेम राहतं, त्यामुळे कॉन्स्टंटचं आपण इंटिग्रेशन काढत नाही, फक्त व्हेरिंग टर्म आहे डीएस. आणि डीएसचं इंटिग्रेशन जे मिळणार आहे ते इथं लिहिलेलं आहे. डीएसचं इंटिग्रेशन 2 पाय आर एल. हे कुठनं आलं इंटिग्रेशन बघा. तर हा पूर्ण जो गोल आहे, म्हणजे आपण 3D पिक्चरमध्ये हे बघितलेलं आहे. कोणता आहे बघा, आपण प्रिव्हियस स्लाइडला जाऊया. तर हा पूर्ण गोलाकार भाग, हा पूर्ण गोलाकार भाग, हा वरचा सरफेस सोडून हे वरचा आहे आणि इथं खाली प्लेन सरफेसेस आहेत. आणि हा जो गोल पार्ट आहे तो गोल म्हणजे
सर्कम्फरन्स किती होणार, हे हॉलो सिलेंडर आहे 2πr, पण त्याला लेंथ आहे L, म्हणजे ह्या सिलेंडरचा कर्व सरफेसचा एरिया, म्हणजे कर्व हा पूर्ण कर्व सरफेस झाला, याचा एरिया हा गोलाकार भाग आहे. ते इथं ब्ल्यू कलरने तुम्हाला दिसतं बघा, हे गोल. तर डीएसचं इंटिग्रेशन म्हणजे हे पूर्ण सरफेस एरिया, सिलेंडरचा सरफेस एरिया. तर हा किती झाला 2πrl. दिस इज 2πrl. त्यामुळे ही व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे. नाउ सॉल्व फर्दर. QI upon epsilon, summation of QI, total charge enclosed by the cylinder, लॅम्बडा एल. आता हा लॅम्बडा एल का लिहिला, तर समजा चार्ज एवढ्या सिलेंडरमध्ये, फक्त या सिलेंडरमध्ये किती चार्ज एनक्लोज झालेला आहे, किती चार्ज एनक्लोज झालेला आहे हे फक्त इकडचे दिसत आहेत, पण पूर्ण ह्या एवढ्या भागामध्ये चार्ज आहे. मग तो चार्ज किती एनक्लोज झालेला आहे, तर लॅम्बडा हे माहिती आहे. लॅम्बडा म्हणजे युनिट लेंथला लॅम्बडा चार्ज आहे. मग एल लेंथला किती असणार, लॅम्बडा इंटू एल. सो दिस इज लॅम्बडा एल. म्हणजे चार्ज एनक्लोज्ड बाय विच सिलेंडर, दिस गॉसियन सिलेंडर. गॉसियन सिलेंडरच्या मध्ये एवढा चार्ज राहिलेला आहे. मग तो चार्ज आपल्याला माहिती आहे का, तर हा चार्ज आपण काढू शकतो, कारण आपल्याला लॅम्बडा माहिती आहे. लॅम्बडाला एल ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला चार्ज मिळणार. टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द गॉसियन सिलेंडर. आता इक्वेट करायचे, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन इक्वेट केले. E इंटू 2πrl इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन एप्सिलॉन. आता कॅन्सल होणाऱ्या टर्म्स जर कॅन्सल केली तर काय मिळणार आहे बघा, एल कॅन्सल केले. E is equal to lambda upon twice pi epsilon r. So this is the formula. हा नवीन फॉर्म्युला म्हणजे इक्वेशन नंबर 3. हा मेन फॉर्म्युला आला. ह्या पॉइंटला लॅम्बडा अपॉन ट्वाइस पाय एप्सिलॉन आर. लॅम्बडा इज लिनियर चार्ज डेन्सिटी. आता एप्सिलॉनच्या ऐवजी तुम्ही एप्सिलॉन 0 मध्ये लिहू शकता. इफ चार्ज सिलेंडर इज इन द मीडियम ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K, then epsilon equal to epsilon 0 K. केसेस हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एप्सिलॉन आणि एप्सिलॉन 0 मधलं रिलेशन. एप्सिलॉन इक्वल टू एप्सिलॉन 0 K, where K is dielectric constant of the medium. तुम्हाला K मध्ये दिलेलं असेल तर तुम्ही असा आन्सर लिहू शकता. केसेस काय आहेत बघा, पूर्वीच्या सारख्याच ह्या केसेस. जर पॉइंट P सरफेसवर असेल, आरच्या इथं कॅपिटल आर घाला, आणि पॉइंट P इनसाइड असेल तर अगेन इट इज 0. तर अशा प्रकारचं हे डेरिव्हेशन पूर्ण केलेलं आहे. मेन फॉर्म्युला आणि त्याच्या केसेस. इफ सपोज लॅम्बडा इज निगेटिव्ह, म्हणजे सिलेंडरवरती चार्ज निगेटिव्ह असेल इन्स्टेड ऑफ पॉझिटिव्ह, मग त्यामध्ये फरक काय पडणार आहे. If lambda is negative, the electric field intensity vector, so electric field is directed inward, म्हणजे फक्त त्याची डिरेक्शन बदलणार आहे. म्हणजे त्यामध्ये सिलेंडरसाठी जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर आहे तो कसा दाखवला जाईल बघा, टुवर्ड्स. पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह होता, म्हणजे ज्या वेळेला सिलेंडर पॉझिटिव्हली चार्ज होतं त्यावेळेला काय प्रकार होता, तर हे सिलेंडर ज्या वेळेला पॉझिटिव्हली चार्ज होतं. सो दिस सिलेंडर इज पॉझिटिव्हली चार्ज. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर असा आउटवर्ड होता, आउटवर्ड. आता त्याऐवजी काय होणार आहे, तो इनवर्ड असणार आहे. बाकी फॉर्म्युल्यामध्ये कोणताही फरक नाहीये, म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला हाच लिहिला पाहिजे, पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टरची डिरेक्शन ही इनवर्ड येणार, रेडियली इनवर्ड. इथं रेडियली आउटवर्ड होतं, दिस इज आउटवर्ड. फक्त हा एवढाच फरक पडतो, बाकीच्या फॉर्म्युल्यामध्ये सेम आहे. ही एक डायग्राम तुम्हाला टेक्स्टमध्ये दिलेली आहे. इफ लॅम्बडा इज निगेटिव्ह, तसं स्पेरिकल शेल मध्ये सुद्धा होऊ शकतं. समजा स्पेरिकल शेल आहे आणि इफ इट इज
निगेटिव्हली निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर, सपोज दिस इज द रेडियस आर फ्रॉम सेंटर ओ, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टरची डिरेक्शन अशी येणार आहे, म्हणजे सर्व ठिकाणी तुम्हाला ह्या लाईन्स अशा काढल्या पाहिजेत टुवर्ड्स द चार्ज. सो दीज आर दी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आपण हे 11वीला बघितलेलं आहे. प्लस चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या आपण अवे फ्रॉम चार्ज दाखवतो, आणि निगेटिव्ह असेल चार्ज तर टुवर्ड्स चार्ज दाखवतो. दीज आर दी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. म्हणजेच ही डिरेक्शन आहे, इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर आहे तो.